परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मतदानासाठी सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर गर्दी झालेली आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान 7:30 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे। परभणीत सुद्धा मतदान सुरू झालेलं आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। कारण सकाळी 7:30 वाजल्यापासून नागरिक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येत असल्याचे चित्र आहे। एकंदरीतच पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील 54 जिल्हा परिषद गटासाठी आणि 108 पंचायत समिती गणासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे। आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील 54 गणासाठी 1278 बुथांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। तर जिल्हा परिषदेसाठी एकूण 247 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। तर पंचायत समितीसाठी 433 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सीताराम घनदाट, आमदार राहुल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। यासोबतच जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार विजय भांबळे यांनी राष्ट्रवादीकडून मोठी ताकद लावली असल्याने या ठिकाणी मेघना बोर्डीकर देखील मोठ्या प्रमाणात ताकद लावत आहेत। कारण त्या जिंतूर आणि शेलू तालुक्यामध्ये तळ ठोकून आहेत। तर दुसरीकडे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ताकद लावलेली आहे। ऐनवेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांना भाजपाने एबी फॉर्म दिल्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांनाच या जागेवर उभे केलेले आहे। त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या 40 वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठेतरी या मतदारसंघामध्ये काय चित्र होते हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे। तर दुसरीकडे पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसकडून आपले उमेदवार उभे केलेले आहेत। तर शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केले असल्याने या ठिकाणी देखील तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपण जर पाहिलं तर आता ह्या जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, आमदार राहुल पाटील, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासह सर्वच नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। त्यामुळे या मिनी मंत्रालयावर कुणाची सत्ता येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।